चलो, as you are already aware, we have started off with the substitution method of integration, बरोबर? And we are continuing with the same method, right? Now tell me, this is what is the sequence number 32, right? Okay? Now, please pay attention. This is very, very important. Now, till date, whatever the examples that we have solved, in that you must have observed कि there is original function आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कुठेतरी क्वेश्चन मध्ये कंपल्सरी असतोच. Yes or no? And what we used to do की जे ओरिजिनल फंक्शन असायचं त्या ओरिजिनल फंक्शनला आयडेंटिफाय करून आपण त्याला t सबस्टिट्यूट करायचो आणि त्याला डिफरन्शिएट करून आपण dx चा आन्सर काढायचा. बरोबर? पण आता इथे केअरफुली ऑब्झर्व करा. इथे काही दिसत नाहीये. दोन अल्जेब्रिक टर्म दिलेत आणि त्या टर्मचे इंटिग्रेशन आपल्याला काढायसाठी आहे. बरोबर? काय करायचं? ही टर्म ज्या टर्मला पॉवर आहे काहीतरी त्या टर्मला t अजून करायचं. याची पॉवर किती आहे? 1/2 म्हणजे x + 2 1/2 स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे पॉवर किती आहे? 1/2. तर मी काय करणार या पर्टिक्युलर टर्मला बिंदास t अजून करणार. बघा इम्पॉर्टंट मेथड एग्जाम मध्ये 100% विचारू शकतात. तर मी काय करतोय बघा, लेट I = this. बरोबर? तर मी काय करणार, अज्युम कुणाला लेट x + 2 t. मी याला अज्युम केलं t. देयरफॉर काय करणार आता, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू x. तर या x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 1 प्लस या 2 चा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0 t चा डेरिव्हेटिव्ह किती आला? dt/dx. 1 + 0 म्हणजे किती रे? 1 dt/dx. म्हणजे dx चा आन्सर काय झाला रे? dt. 1 dx म्हणजे किती झाला आपला? dt. म्हणजे या dx ऐवजी आपण काय लिहू शकतो? dt लिहू शकतो. अरे कळतंय का मी काय बोलतो? म्हणजे याचा अर्थ काय झाला? देयरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ, आता ही टर्म काय माझी 2x + 1 तशी राहिली. बरोबर? इनटू या टर्मला अजून काय केलं आपण? t. म्हणून ते आलं √t आणि dx ऐवजी काय झालं रे? dt. बरोबर? पण जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं, as we are integrating with respect to t, म्हणजे मला पूर्ण इक्वेशन इन टर्म्स ऑफ t पाहिजे. इथे आहे का? पूर्ण दुनिया t मध्ये पाहिजे. इथे काय तो x मध्ये येऊन बसलाय. म्हणजे मला काय करायचंय, त्या x ला परत t मध्ये कन्वर्ट करायचं. कुठून कन्वर्ट करणार? बघा बरं, आपण ऑलरेडी अजून केले x + 2 म्हणजे किती आपला? t, राइट? बट मी काय करतोय बघा, as x + 2 = t, therefore या x आन्सर काय आहे? इट विल बी t-2. बरोबर आहे काय? आपल्याला पूर्ण इक्वेशन इन टर्म्स ऑफ t पाहिजे ना, म्हणून मी काय केलं, त्या x ला परत t च्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट केलं. मग आता आपला क्वेश्चन कसा बनला बघा, therefore we get काय मिळालं आपल्याला चेक करा. वी आर गेटिंग I = इंटिग्रेशन ऑफ दिस 2 will remain as it is. आता त्या x ऐवजी काय लिहिणार मी? t-2 + 1 ब्रॅकेट कंप्लीट इनटू इथे काय आलं? √t विथ रिस्पेक्ट टू व्हॉट dt. म्हणजे आता ऑब्झर्व करा, पूर्ण इक्वेशन हे आपलं t मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? देयरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ, नाउ लेट्स मल्टिप्लाय बाय दिस t. काय म्हणजे 2 काय येते? 2t - 4 + 1 इनटू जो t आहे रूट मध्ये त्याला मी डायरेक्ट लिहू करे 1/2 विथ रिस्पेक्ट टू dt. कॅन आय राइट लाइक दिस? रूट मध्ये t आहे म्हणजे किती आहे? t/1/2 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? देयरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ दिस इज 2t. याचा आन्सर किती आहे? -3 इनटू इथे किती आला? t/1/2 विथ रिस्पेक्ट टू dt. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार? या t/1/2 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय मिळेल आपल्याला? कॅन आय से वी आर गेटिंग अ टर्म लाइक I = इंटिग्रेशन ऑफ 2 times t/1 म्हणजे ही टर्म इनटू इकडून काय मल्टिप्लाय झाला? t/1/2 विथ रिस्पेक्ट टू t मायनस इंटिग्रेशन ऑफ 3 times t/1/2 विथ रिस्पेक्ट टू t. बरोबर आहे काय? फक्त त्या t/1/2 नी त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड as I = this 2 will remain as it is, it will come outside the integration. इथे काय मिळालं आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ t/3/2 विथ रिस्पेक्ट टू t. इंटिग्रेशन नाही घेतलं मी फक्त पॉवर्स ऍड केलं. इंटिग्रेशन घ्यायचं बाकी आहे अजून. बरोबर? हा, मायनस हा 3 बाहेर घेतला. इंटिग्रेशन ऑफ t इथे काय आलं? 1/2 विथ रिस्पेक्ट टू t. देयरफॉर I = this 2 will remain as it is. आता x raised to n चे इंटिग्रेशन काय असतं? इट इज x raised to n + 1 upon n + 1. बरोबर आहे का? यस ऑर नो? 3/2 + 1 म्हणजे किती? 5/2. लिहू का डायरेक्ट? आता सवय झाली ना नक्की? करेक्ट. याच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण डायरेक्टली? वी कॅन राइट दिस as 5/2 आणि इथं पण किती आलं? 5/2 मायनस दिस 3 will remain as it is. 1/2 + 1 म्हणजे किती? म्हणजे 1 मध्ये अर्धा ऍड करा. किती झाले? 3.5. ना किती?
दीड झाला, दीड एक मध्ये अर्धा ऍड केला दीड झाला, दीड म्हणजे किती 3/2 राईट. सो कॅन आय राईट दिस ॲज t रेज टू हाऊ मच 3/2 अपॉन 3/2 आणि पुढे काय आलं माझ्याकडे प्लस c. बरोबर. आता मला सांगा हा जो 2 आहे तो कुठे आहे? डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे तो कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये. म्हणजे कॅन आय से दिस 2 विल मल्टिप्लाय टू दिस पर्टिक्युलर 2. देयरफॉर काय मिळालं i is equals to 4 into t raised to 5/2 upon 5 minus 3 2s are 6 into t raised to 3/2 upon 3 plus c. But what is your t? x plus 2. म्हणजे जिथे जिथे t दिसतोय तिथे तुम्ही परत त्याला x plus 2 लिहिणार, आन्सरला बॉक्स करणार and this will become your required solution. मी काय म्हणतो कळलं? त्या t ला x plus 2 तुम्ही लिहिणार आहात. अर्धा मार्क कट करायचा सवाल नाही, ते तुम्ही लिहिणार. काय म्हणलं कळालं? नक्की? शुअर? एनी डाउट इन दिस? चल, डन.